आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। नववर्षाच्या स्वागत जल्लोषासाठी काउंटडाऊन सुरू। आगामी 2047 पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी। जिल्हा प्रशासनातर्फे ध्वजदिन आणि विजय दिवस साजरा। कानडीकरणासाठी पुन्हा एकदा आटापिटा सुरू। सिद्धरामय्यांना अयोध्या कार्यक्रमाचे निमंत्रण अद्याप नाही। अयोध्येत राम मंदिराजवळ वाल्मिकी मंदिर बांधण्याची मागणी। मनपा कर्मचारी सोसायटीची निवडणूक चुरशीने। शीख बांधवांच्या वतीने शहरात शहीद दिनाचे आचरण। APMC व्यापारी जय किसान पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक। भोगी सणाच्या आधी बेळगावकरांना बोगीतील भोजनाचा आस्वाद। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत उत्साही स्वरूपात करण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे। त्यामुळे शहरात रात्री उशिरापर्यंत जल्लोष रंगणार आहे। त्याची काउंटडाऊन आता सुरू झाली आहे। तरुणाईच्या जल्लोषाला आवार घालण्यासाठी पोलीस खात्याने काही बंधने लादली असली तरी तरुणाईचा उत्साह पाहता आता हा स्वागत सोहळा पुरेपूर जल्लोषाने साजरा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। बेळगाव शहरातील अनेक हॉटेल्स नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। त्याचबरोबर अनेकांनी वैयक्तिक स्वरूपात पार्ट्यांचे आयोजन देखील केलेले आहे। त्याचबरोबर काही मंडळींनी देवदर्शनच्या पर्वणीसाठी नववर्ष स्वागत सोहळ्याचा मुहूर्त निवडला आहे। त्यामुळे पर्यटकांसाठी देखील बेळगावकर रवाना झाल्याचे दिसून येत आहे। बेळगावातील नववर्ष स्वागत सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे ओल्ड मॅनचे दहन करण्यात येते। या परंपरेसाठी कॅम्प परिसर आता सज्ज झालेला आहे। त्यामुळे भागात अनेक ठिकाणी ओल्ड मॅनची विक्री देखील करण्यात येत आहे। नाताळच्या दरम्यान बेळगावात आणि गोव्यात ठिकठिकाणी ओल्ड मॅनचे पुतळे उभे केले जातात। नववर्षाच्या पूर्वसंध्येला या पुतळ्यांचे दहन करण्यात येते। गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावात ही परंपरा सुरू आहे। जगभरात वेगवेगळ्या प्रकारे नववर्षाचे स्वागत केले जाते। नाताळच्या दरम्यान बेळगावात आणि गोव्यात ठिकठिकाणी ओल्ड मॅनचे पुतळे उभे केले जातात। नववर्षाच्या पूर्वसंध्येला या पुतळ्यांचे दहन करण्यात येते। गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावात ही परंपरा सुरू आहे। यंदाही बेळगावात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे ओल्ड मॅनचे पुतळे उभारण्यात आले आहेत। आगामी 2047 पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी। अयोध्या नगरी आणि आसपासच्या परिसरात सध्या प्रचंड पायाभूत सुविधांची उभारणी केली जात असून जगभरातील पर्यटक यापुढे लाखोंच्या संख्येने नित्यनेमाने येत राहणार हे लक्षात घेऊन 35,000 रुपये कोटी खर्चाचा मेकओव्हर प्लॅन तयार करण्यात आला आहे। त्याची प्रभावी अंमलबजावणी योगी सरकारने सुरू केली आहे। याशिवाय सन 2047 पर्यंत अयोध्येला जागतिक आध्यात्मिक राजधानी बनवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे। भव्य दिव्य राम मंदिराचे कोट्यावधी हिंदूंचे स्वप्न साकारत असतानाच दुसरीकडे त्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त बळकटी देईल असा विकासाचा अयोध्या ब्रँडही आकार घेत असल्याचे दिसत आहे। IAS अधिकारी असलेले प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विशाल सिंग यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिली।
जिल्हा प्रशासनातर्फे ध्वजदिन आणि विजय दिवस साजरा. प्रत्येकाने देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा आदर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. जिल्हा प्रशासनातर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सशस्त्र सेना ध्वज दिन व विजय दिनाचा संयुक्त कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा सैनिक कल्याण व पुनर्वसन विभागाचे सहसंचालिका इंदुप्रभा व्ही, एनसीसी कर्नल मोहन नाईक व्यासपीठावर होते. ते म्हणाले की दरवर्षी 7 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन व 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो. पण यंदा 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर या काळात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाल्याने हे दिवस आज साजरे केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कानडीकरणासाठी पुन्हा एकदा आटापिटा सुरू. बेळगाव शहरातील व्यापारी आस्थापनांच्या फलकांचे कानडीकरण करण्याचा फतवा महापालिका आयुक्त अशोक दुर्गुंटी यांनी काढला आहे. फलकावर 60% भागात कन्नड मजकूर व बेळगावी असा उल्लेख करावा, अन्यथा व्यापार परवाना रद्द करून टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मात्र आयुक्तांच्या या फतव्याविरोधात शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतून फलक लावले आहेत, त्यावर कन्नडलाही स्थान दिले आहे. पण काही दिवसांपासून कन्नड संघटनाच्या मुठभर कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आता आयुक्त दुर्गुंटी यांनी पत्रक जाहीर केले आहे. कथित कार्यकर्त्यांना शहरातील व्यापारी जुमानत नसल्यामुळे प्रशासनाने कानडीकरणाचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला आहे. शहराचा उल्लेख बेळगावी असा करण्यात यावा, अन्यथा व्यापार परवाना रद्द करण्यात येईल आणि आस्थापनाला टाळे ठोकण्यात येतील असे त्यात म्हटले आहे. सिद्धरामय्यांना अयोध्या कार्यक्रमाचे निमंत्रण अद्याप नाही. अयोध्येतील राम मंदिराच्या 22 जानेवारी रोजीच्या कार्यक्रमासाठी आपल्याला अद्याप आमंत्रण मिळालेले नाही. आमंत्रण मिळाल्यानंतरच उपस्थित राहण्याबाबत विचार करू असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट या भव्य कार्यक्रमासाठी देशातील अनेक प्रमुख व्यक्ती आणि राजकीय नेत्यांना आमंत्रित करत आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या समारंभाला उपस्थित राहतील की नाही यावर योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसने शुक्रवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि 6000हून अधिक लोक सोहळ्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. अयोध्येत राम मंदिराजवळ वाल्मिकी मंदिर बांधण्याची मागणी. अयोध्येतील राम मंदिराजवळ वाल्मिकी मंदिर बांधावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. वाल्मिकीने रामायण रचले. अयोध्या विमानतळाचे महर्षी वाल्मिकी असे नामकरण स्वागतार्ह आहे. अयोध्येत राम मंदिर बांधले गेल्याने आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. देशात अनेक मंदिरे आहेत, राम मंदिर त्यापैकी एक आहे. सर्वत्र राजकारण आहे, याला भाजपचा फायदा होईल का ते निवडणुकीनंतर कळेल असेही ते म्हणाले. कर्नाटकात 3 उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर भाष्य करताना ते म्हणाले की ते हायकमांडवर अवलंबून आहे. मनपा कर्मचारी सोसायटीची निवडणूक चुरशीने. महानगरपालिकेच्या कर्मचारी सहकारी सोसायटीची निवडणूक चुरशीने पार पडली. यासाठी सकाळपासून मतदान सुरू होते. मन्नूरकर गल्ली येथे असणाऱ्या मनपा कर्मचारी सोसायटीच्या कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान करून घेण्यासाठी धडपडत असताना दिसून येत होते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी गर्दी होती. निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी मतमोजणी उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. शीख बांधवांच्या वतीने शहरात शहीद दिनाचे आचरण. शीख समाजाचे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांच्या 4 मुलांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी शहीद दिनाचे आचरण करण्यात आले. बेळगावातील शीख समाजाच्या वतीने गोवावेस बसवेश्वर सर्कल येथे यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित नागरिकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील सात संगत गुरुद्वारा यांच्या वतीने या प्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भागातून ये-जा करणाऱ्या भक्तांना विनंती करण्यात येत होती. त्यानंतर भक्तांनी येथे दुग्ध प्रसादाचा आस्वाद घेतला. एपीएमसी व्यापारी जय किसान पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केट व जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोलाविली आहे. सोमवार दिनांक 1 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार असून दोन्ही भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. गांधीनगर येथे जय किसान भाजी मार्केटची उभारणी केल्यामुळे एपीएमसीमधील व्यापार बंद झाला आहे. यामुळे खासगी मार्केट बंद करून एपीएमसीला प्राधान्य देण्याची मागणी एपीएमसी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी केली आहे. भोगी सणाच्या आधी बेळगावकरांना बोगीतील भोजनाचा आस्वाद. बेळगाव रेल्वे स्टेशन आवारात रेल्वेच्या एका डब्यामध्येच बोगीत नव्याने सुरू होणारे मिनी हॉटेलचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी व आमदार राजू सेठ यांच्या हस्ते शनिवारी झाले. बेळगावकरांना रविवारपासून रेल्वेच्या बोगीत असलेल्या हॉटेलमध्ये बसून जेवणाचा आनंद घेता येणार आहे. बेळगाव रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागात हे मिनी हॉटेल आहे. हॉटेलच्या आतील भागात चांगल्या प्रकारे इंटिरियर तयार करण्यात आले आहे. रेल्वेच्या बोगीतून प्रवास करताना ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्या सर्व गोष्टी या मिनी हॉटेलमध्ये पाहायला मिळणार आहेत.
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कंत्राट देऊन हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे। या बोगीत टेबल, खुर्च्या आणि उत्कृष्ट अशी सजावट करण्यात आली आहे। या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। Biggest festive offers by 180। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूयात पुढील बातमीकडे। नगर विकास मंत्री बैरती सुरेश मंगळवार दिनांक 2 रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत। नगर विकास मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याची जोरदार तयारी महापालिकेकडून सुरू आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अशोक दुर्गुंट यांनी आढावा बैठक घेतली। बैठकीला बुडा, कर्नाटक पायाभूत सुविधा विकास महामंडळ, स्मार्ट सिटी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। बेळगाव दौऱ्यात नगर विकास मंत्री आढावा बैठक घेणार आहेत। त्यावेळी प्रामुख्याने स्मार्ट सिटी योजनेतील कामांची, बेळगाव शहरातील प्रलंबित कामांची माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार आहे। L&T कंपनीकडून शहरात 24 तास पाणी योजना राबविली जात आहे। 24 तास पाणी योजनेच्या कामाबाबत अनेक तक्रारी असल्यामुळे या योजनेबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे। त्यामुळे आयुक्तांनी आधीच आढावा बैठक घेऊन आवश्यक माहिती तयार ठेवण्याची सूचना दिली आहे। हिडकल मधून डाव्या कालव्यात उद्यापासून 10 दिवस पाणी। हिडकल जलाशयातून घटप्रभा उजवा व डावा कालवा त्याचबरोबर उपकालव्यांना 10 दिवसांपर्यंत पाणी सोडण्याचा आदेश पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बजावला आहे। बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील जनता व जनावरांनाही पिण्यासाठी हिडकल जलाशयातून घटप्रभा डाव्या कालव्यात 1 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत एकूण 10 दिवस व घटप्रभा उजवा कालवा, चिकोडी उपकालवा आणि मार्कंडेय कालव्यात 11 ते 20 जानेवारी 2024 पर्यंत पाणी सोडावे असेही आदेशात म्हटले आहे। उन्हाळ्याला लवकरच सुरुवात होणार असून जलाशयातून कालव्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर जनतेने गरजेपुरता करावा, अपव्यय टाळावा असे आवाहनही मंत्री जारकिहोळी यांनी केले आहे। राणी चन्नम्मा महिला बँकेचा गौरव। जिल्हा शहर सौहार्द सहकारी बँक संघटनेतर्फे आयोजित वार्षिक सभेत राणी चन्नम्मा महिला सहकारी बँकेला उत्कृष्ट बँक पुरस्कार देण्यात आला। ही सभा मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली। जिल्ह्यातील 201 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या बँकांच्या गटात उत्कृष्ट बँक म्हणून राणी चन्नम्मा बँकेला संघटनेचे अध्यक्ष बाळाप्पा कगणगी यांच्या हस्ते गौरविण्यात आले। बँकेतर्फे राजेश्वरी कवटगिमट यांनी सत्कार स्वीकारला। येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी रोजी। सालाबादप्रमाणे यावर्षीही 19वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे।
साहित्य संघाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशुराम मोटराचे हे होते। प्रारंभी प्राध्यापक CM गोरल यांनी उपस्थित साहित्य संघाच्या सदस्यांचे स्वागत केले व बैठक बोलवण्याचा उद्देश स्पष्ट केला। साहित्य संघाचे सचिव डॉक्टर तानाजी पावले यांनी गतवर्षीचा जमा खर्च सादर केला। यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष परशुराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्राध्यापक CM गोरल, सचिव डॉक्टर तानाजी पावले, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, परशुराम बिजगरकर, सुभाष मजुकर व अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते। GSS PU कॉलेजमध्ये नैपुण्य स्पर्धा। GSS PU कॉलेजच्या लेडीज असोसिएशनच्या वतीने नैपुण्य या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। या अंतर्गत मेहंदी, रांगोळी, चेहरा रंगवणे, नखावरती रंगकाम, मंडाला आर्ट, अग्निविरहित विविध अन्नपदार्थ तयार करणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्माण करणे इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धांना विद्यार्थी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन प्राध्यापक सविता कुलकर्णी, सुचित्रा गवस, प्रज्ञा अंकलकोपे, सोनिया चिट्ठी, प्रज्ञा बांदिवडेकर यांनी पाहिले। ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे यांना मातृशोक। हलगा नवी गल्ली येथील रहिवासी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या कैलासवासी श्रीमती यल्लूबाई बहिर्जी घोरपडे वय 104 यांचे शनिवार दिनांक 30 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे। त्या बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब घोरपडे, भाऊराव ककतकर विद्यालयाचे निवृत्त क्लार्क लक्ष्मण घोरपडे, पिराजी घोरपडे व माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या मातोश्री होत। महिलेला संरक्षण देणाऱ्या नागरिक पोलिसांचा तक्रार। न्यू वंटमुर येथे गेल्या 11 डिसेंबर रोजी घडलेल्या प्रकरणातील पीडित महिलेला त्यावेळी संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेल्या नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना सत्कार बेळगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांच्या हस्ते करून गौरविण्यात आला। शहरातील पोलीस कवायत मैदानावर आयोजित परेडचे औचित्य साधून या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वासिम मकानदार आणि न्यू वंटमुरी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सिद्धप्पा होळेकर यांनी पोलीस कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली। त्याचप्रमाणे अन्य एक नागरिक जहांगीर तहसीलदार यांनी पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत संतप्त जमावापासून पीडित महिलेचे संरक्षण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला। कडोलीत एकाच दिवशी तिघांचा मृत्यू। एकाच दिवशी 12 तासाच्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी कडोली येथे घडली। यामध्ये 2 पुरुषांचा व एका महिलेचा समावेश आहे। तिघांचाही मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्यात येत आहे। लक्ष्मी गल्लीतील कमळा यल्लापा राजाई वय 62 यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, 3 मुली, जावई, नातवंडे आहेत। त्या सरकारी निवृत्त पशुवैद्य डॉक्टर यल्लापा राजाई यांच्या पत्नी होत। कलमेश्वर गल्लीतील यल्लापा यादव मानमोडे वय 60 यांचे निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आहे। शनिवारी सकाळी चंद्रशेखर आझाद गल्लीतील दादासाहेब गजबरसाहेब शेख वय 60 यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे। एकाच दिवशी तिघांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। चंद्रकांत हुवाप्पा जाधव यांचे निधन। संभाजी गल्ली महाद्वा रोड येथील रहिवासी चंद्रकांत हुवाप्पा जाधव वय 73 यांचे रविवार दिनांक 31 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 विवाहित मुली, सून, जावई, 1 बहीण, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार आहे। गुंडोपंत भोमजी मनोळकर यांचे निधन। आंबेवाडी गावचे सुपुत्र व सध्या सह्याद्रीनगर बॉक्साईट रोड येथील रहिवासी गुंडोपंत भोमजी मनोळकर वय 95 यांचे निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, 4 विवाहित कन्या, जावई, नातवंडे आणि पणतवंडे असा परिवार आहे। कॅन्टोन्मेंट मराठी शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी घडविले। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 1 रोजी सकाळी 1 वाजता होणार आहे। बेडकीहळच्या सिद्धेश्वर संघाला अजिंक्यपद। येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर शनिवारपासून सुरू झालेल्या खासदार अण्णासाहेब जोले MP ट्रॉफी भव्य कबड्डी स्पर्धेत महिला गटात बेडकीहळच्या सिद्धेश्वर संघाने विजेतेपद पटकावले। अंतिम सामन्यात सिद्धेश्वर संघाने निपाणीच्या शिवशक्ती संघावर 21-19 गुणांनी मात केली। तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या शिवशक्ती सामन्यात संघाने गजबरवाडीच्या शंभू छावा संघाचा तर बेडकीहळ संघाने कारगावच्या ममता पुजारी संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला। या स्पर्धेत 24 महिला संघाने सहभाग घेतला होता। स्पर्धेतील विजेत्या संघाला 21,000 व उपविजेत्या संघाला 15,000 तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 7,500 रुपये बक्षीस खासदार अण्णासाहेब जोले यांच्या हस्ते देण्यात आले। राजीव गुंदेशा यांनी स्वागत केले।
यापुढे दरवर्षी चिकोडी लोकसभा मतदारसंघात या स्पर्धा आयोजित केल्या जातील असे खासदार जोले यांनी सांगितले. 22 व 23 जानेवारी रोजी जोले पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत चिकोडी लोकसभा मतदारसंघातील अथणी, कागवाड, कुडची, रायबाग व यमकनमरडी येथे कबड्डी स्पर्धा पार पडल्या आहेत. 11 व 12 जानेवारी रोजी चिकोडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील टॉप 4 संघ सहभागी होणार आहे. पुरुष गटातील स्पर्धा सुरू असून आतापर्यंत 44 संघांनी सहभाग घेतला आहे. रविवारी अंतिम सामना होणार आहे. यावेळी हाल शुगरचे चेअरमन MP पाटील, व्हाईस चेअरमन पवन कुमार पाटील, संचालक समित सासणे, प्रकाश शिंदे, शरद जंगटे, सुनील पाटील, महालिंग कोठीवाले, प्रणव मानवी, सूरज खवरे, सुजाता कदम, कावेरी मिर्जे, आशा टवळे, सोनाली उपाध्ये यांची उपस्थिती होती. विजय राऊत यांनी आभार मानले. दक्षिण विभागीय जलतरण डायव्हिंग स्पर्धेत यश, दिशा, मयुरेश, युवराजांची सुवर्णबाजी. नुकत्याच बेंगलोर येथे संपन्न झालेल्या 37व्या साऊथ झोन जलतरण स्पर्धेच्या बेळगावच्या आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी अतुलनीय कामगिरी करताना 4 सुवर्ण, 2 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 9 पदके संपादन केली. कुमारी दिशा होंडी हिने मुलींच्या ग्रुप 3 मध्ये 4x50 मीटर फ्रीस्टाईल रिले तसेच 4x50 मीटर मिडले रिले मध्ये सुवर्ण पदक संपादन केले. कुमार श्लोक जाधव यांनी मुलांच्या 3 ग्रुपमध्ये 4x50 मीटर मिडले रिलेमध्ये 1 रौप्य पदक संपादन केले. हलसूर जलतरण तलावात संपन्न झालेल्या पहिल्या साऊथ झोन डायव्हिंग स्पर्धेत भाग घेताना कुमार मयुरेश जाधव यांनी मुलांच्या ग्रुप 1 मध्ये 1 मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये 1 सुवर्ण तर 3 मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये 1 कांस्य पदक संपादन केले. कुमार युवराज मोहनगेकर यांनी मुलांच्या ग्रुप 3 मध्ये 3 मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये 1 सुवर्ण तर 1 मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये 1 रौप्य पदक संपादन केले. याच गटामध्ये कुमार नील मोहिते यांनी 1 मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग व 3 मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये 2 कांस्य पदके संपादन केली. कुमारी वेदा खानोलकर हिने मुलींच्या गट क्रमांक 2 मध्ये 100 मीटर व 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये अनुक्रमे 4था व 5वा क्रमांक मिळविला. वरील सर्व जलतरण व डायव्हिंगपटू हे आबा व हिंद क्लबचे सदस्य असून त्यांना NIS जलतरण प्रशिक्षक श्री विश्वास पवार, शिवराज मोहिते, अमित जाधव, संदीप मोहिते, मारुती घाडी, रणजित पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तर क्लबचे चेअरमन मोहन सप्रे, अध्यक्ष अरविंद संगोळी, शीतल हुलबत्ते, सतीश धनुचे यांचे प्रोत्साहन लाभते. हलगेकर समितीतर्फे फेब्रुवारीत कुस्ती मैदान. येथील कैलासवासी चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीतर्फे फेब्रुवारीत कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय पाटीलकलीत नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शंकर मुचंडे अध्यक्षस्थानी होते. कार्याध्यक्ष गुलाब जंगू शेख म्हणाले, चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितीतर्फे आनंदवाडी आखाड्यात भव्य कुस्ती मैदान भरवण्याची परंपरा कायम आहे. रौप्य महोत्सवानिमित्त कुस्ती मैदानासह दंड बैठका, खो खो, कबड्डी अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. बेळगावच्या सर्व कुस्तीप्रेमींच्या सहकार्याने कुस्ती यशस्वी मैदान करूया असे त्यांनी सांगितले. अशोक हलगेकर यांनी मागील बैठकीचा आढावा घेऊन 25वे कुस्ती मैदान भव्य प्रमाणात आयोजित करणार असल्याचे सांगितले. अनिल चौगुले, कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील, मारुती घाडी, आनंद जाधव, प्रभाकर हलगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला सनंद हलगेकर, गजानन घोरपडे, मधुकर वेर्लेकर, विनोद जाधव, सुनील हुक्केरीकर, ईश्वर पाटील, आनंद जांभोटकर, धनंजय हदगल, शिवाजी पाटील, मारुती तुळजाई आदी उपस्थित होते. नितीन चौगुले यांनी आभार मानले. सविताकडे ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी नेतृत्व. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार विजेती अनुभवी भारतीय खेळाडू सविता पुनिया ही दिनांक 13 ते 19 जानेवारी दरम्यान रांची येथे ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे. 300 आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव असलेली वंदना कटारिया ही उपकर्णधार असेल. या स्पर्धेत पहिल्या 3 स्थानावर राहणारे संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरणार आहेत. भारतीय संघाला ब गटात न्यूझीलंड, इटली आणि अमेरिकासह स्थान देण्यात आले असून अ गटात जर्मनी, जपान, चिली आणि झेक प्रजासत्ताक संघाचा समावेश आहे. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.